गुड मॉर्निंग फ्रेंड्स. बघा आपण काल pH फॉर युअर बफर सोल्युशन बघितलं. तर बफर सोल्युशनचे टाईप्स आपण बघितले. ॲसिडिक बफर, बेसिक बफर आणि त्यांची pH काय असते, बफर ॲक्शन काय असते ते पण आपण बघितलं. त्याच्यानंतर आज आपल्याला बघायचं आहे न्यूमरिकल्स ऑन युअर बफर सोल्युशन. बफर सोल्युशनचे न्यूमरिकल्स आपल्याला बघायचे आहेत. बघा दोन प्रकारचे बफर सोल्युशन असतात, एक ॲसिडिक बफर, दुसरा बेसिक बफर. ॲसिडिक बफर असेल तर त्याची pH लेस दॅन 7 असते. बेसिक बफर असेल तर pH मोर दॅन 7 असणार. तर ह्या बफर सोल्युशनची pH आपल्याला कॅल्क्युलेट करायची, त्याच्यावर आधारित न्यूमरिकल्स आपल्याला या ठिकाणी बघायचे आहेत. खूप इम्पॉर्टंट न्यूमरिकल्स आहेत. बघा त्या ठिकाणी काय म्हटलं आहे, कॅल्क्युलेट द pH ऑफ बफर सोल्युशन. पहिलं न्यूमरिकल आपण बघतोय, कॅल्क्युलेट द pH ऑफ बफर सोल्युशन कंटेनिंग 0.06 मोलर NaF. आता बघा NaFचा जर तुम्ही विचार केला मित्रांनो, तर Na आणि F एक मेटल एक नॉन मेटल आहे, म्हणजे डेफिनेटली साल्ट असला पाहिजे. म्हणजेच तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन ऑफ साल्ट दिलेलं आहे. बघा या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन ऑफ साल्ट. साल्ट कुठला आहे मित्रांनो? साल्ट आहे तुमचा NaF आणि तो NaF दिला तुम्हाला 0.06 मोलर. सॉरी 0.06 मोलर. हे झालं तुमचं साल्टचं कॉन्सन्ट्रेशन. पुढे काय म्हटलं आहे, 0.018 मोलर. हे परत कॉन्सन्ट्रेशन दिलं कोणाचं? HF. HF हा तुमचं वीक ॲसिड आहे. दॅरफॉर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲसिड, कुठला ॲसिड दिला? HF, विच इज इक्वल टू 0.018 मोलर. पुढे काय म्हटलं आहे, जो वीक ॲसिड HF तुम्हाला दिला आहे त्याच्यासाठीचा डिसोसिएशन कॉन्स्टंट K पण तुम्हाला दिलेला आहे. अँड हिअर K इक्वल टू K फॉर HF तुम्हाला दिला, वीक ॲसिड दिला आहे 7.2 इंटू 10⁻⁻⁴. बघा या तीन वेगळ्या गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत आणि विचारलेलं काय, pH तुम्हाला विचारली. कॅल्क्युलेट द pH. सुरुवातीला म्हटलं बघा, व्हॉट इज द pH ऑफ द बफर सोल्युशन. मग दिलेल्या ज्या गोष्टी आहेत मित्रांनो, त्याच्यावरून तुमचं लक्षात आलं असेल की तुम्हाला कुठल्या प्रकारचं बफर दिलेलं आहे. वीक ॲसिड तिथं म्हटलं आहे आणि त्याचा साल्ट स्ट्रॉंग बेससाठी दिला आहे. वीक ॲसिड अँड इट्स साल्ट ऑफ स्ट्रॉंग बे. हे कोणाचं कंपोजिशन आहे? डेफिनेटली ॲसिडिक बफरचं ते कंपोजिशन आहे. बरोबर आहे. मग ॲसिडिक बफरसाठी pHचा फॉर्म्युला हेंडरसन्स अँड हॅसेलबाल्च इक्वेशन आपण बघितलं आहे. बरोबर आहे. काय मित्रांनो ते इक्वेशन? द इक्वेशन फॉर दॅट वन इज गिवन ॲज pH इक्वल टू काय म्हटलं आपण, pKa प्लस लॉग टू द बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ साल्ट आणि ॲसिडसाठी म्हणून कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲसिड. दिस इज द फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट द pH ऑफ अ ॲसिडिक बफर. मग याच्यातलं काय काय दिलं आहे तुम्हाला? कॉन्सन्ट्रेशन ऑफ साल्ट दिलं आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲसिड पण दिला आहे, pK दिलेला नाही, K दिला आहे पण pK दिलेला नाही आहे. बरोबर आहे. मग आता या ठिकाणी बघा, सर्वात अगोदर आपण काय करणार, तर pK काढणार. व्हॉट इज pK? वी नो दॅट pK इज नथिंग. याचा पण फॉर्म्युला आपण काल बघितला होता, निगेटिव्ह लॉगॅरिथम टू द बेस 10 ऑफ Ka. माहिती आहे फॉर्म्युला? ओके. मग therefore pKa which is equal to negative logarithm to the base 10 of K. K ची व्हॅल्यू काय दिली मित्रांनो? 7.2. व्यवस्थित बघा, 7.2 इंटू 10⁻⁻⁴. बरोबर आहे. यालाच कसं लिहिणार तुम्ही? therefore pKa is equal to मायनस लॉग टू द बेस 10. कोणाकोणाचा लॉग घ्यायचा आहे? ऑफ 7.2 प्लस, कारण की दोघांचा गुणाकार आहे म्हणजे दोघांच्या लॉगची बेरीज होईल. लॉग टू द बेस 10 ऑफ 10⁻⁴. लक्षात आलं? बघा आता पुढच्या स्टेपमध्ये काय करायचं आपल्याला, therefore pKa इक्वल टू मायनस, हे जसंच तसं ठेवलं आपण, याचा लॉग अगोदर घेऊ आपण, लॉग टू द बेस 10 ऑफ 10⁻⁴. हा ⁻⁴ जो आहे -4 तो पुढे येईल, तो डायरेक्ट -4 या ठिकाणी लिहिला मी. बरोबर आहे. आणि मग काय शिल्लक राहिलं, लॉग ऑफ 10
लॉग 10 नेहमी 1 असतो म्हणजे लिहायची गरज नाही. ओके, म्हणजे याचा लॉग आपण बघितला तो -4 आला. प्लस याचा लॉग तुम्हाला बघायचा आहे कोणाचा, लॉग टू द बेस 10 ऑफ 7.2. मग 7.2 म्हणजे कॅरेक्टरिस्टिक काय आला मित्रांनो, 0. मग बघणार काय आता तुम्ही लॉग 72चा, 72चा 0मध्ये आहे. मग 72चा 0मध्ये लॉग बघू आपण. बघा या ठिकाणी तुम्हाला दिलेलं दिसतंय, दिस इज अ 72. ओके, बघा 72चा तुम्हाला 0मध्ये बघायचा आहे, दिसतोय का. 72चा 0मधला लॉग काय, आय थिंक दॅट वन इज युअर 8573. 8573. 8573. ओके, यालाच कसं लिहिणार तुम्ही आता, वर लिहितो मी बघा. Therefore PKA इक्वल टू, बघा मायनस मायनस प्लस होऊन जाईल, म्हणजे तो 4 झाला आणि ह्या मायनस प्लस मायनस होईल, -0.8573. Therefore PK इक्वल टू, बघा या दोघांचं जर तुम्ही सबस्ट्रॅक्शन केलं, 4 मायनस 0.8573, त्याचा आन्सर येईल तुमचा 3.1427. 3.1427. ओके, हे झालं तुमचं पी केची व्हॅल्यू आपण काढली बघा मित्रांनो, बरोबर आहे. ॲक्च्युअली तुम्हाला काय काढायचं आहे, पी एच काढायचं आहे. लक्षात आलं, पी एच तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. इथं काय मिळालं आपल्याला अजून, पी के. मग हेंडरसन्स अँड हॅसलबालची इक्वेशन आपण यूज करू. बघा इक्वेशन काय दिलं तुम्हाला, पी एच फॉर ॲसिडिक बफर विच इज इक्वल टू, परत लिहितोय मी इक्वेशन, PKA प्लस log to the base 10 of concentration of salt. Concentration of salt, salt म्हणजे काय, NF. concentration of NF divided by concentration of acid. acid काय दिला तुम्हाला, HF दिला आहे. म्हणजे सर्व व्हॅल्यू पुटअप करा आता. therefore simply pH for the acidic buffer given buffer is PK काय टाकणार मित्रांनो, 3.1427 प्लस log to the base 10 of concentration of salt NF इथं दिलं बघा 0.06 divided by concentration of HF काय दिलेलं आहे 0.018. 0.018. लक्षात येत आहे. मग याला थोडंसं जर आपण कन्व्हर्ट करून घेतलं, लक्ष द्या, 0.06ला जर मी 6मध्ये कन्व्हर्ट केलं, म्हणजे काय केलं मी, 2 डेसिमल पॉईंट सरकवलं आहे राईट साईडला. वरच्या बाजूला सरकवले तर खाली पण तुम्हाला सरकावं लागतील बघा. इथं पण 1 2 म्हणजे काय होऊन जाईल, तो 1.8 होऊन जाईल. लक्षात येतं आहे का. आता बघा अजून थोडंसं वेगळं तुम्हाला सांगतोय मी, कॅल्क्युलेशन करताना थोडं लॉजिकचा यूज करायचा आहे. कारण की भरपूर सारे कॅल्क्युलेशन तर तुम्ही करत बसले तर वेळ जास्त जाणार आहे. बघा हेच कन्व्हर्शन तुम्हाला विदिन सेकंड जमणार आहे. अजून थोडं एक कन्व्हर्शन आपण करू. बघा हा जो 1.8 आहे त्याला आपण कसं लिहू शकतो. बघा 1.8 मी पुसून टाकलं त्याला. बघा 1.8 लिहायचं मला, तर मी 1.8च्या ऐवजी 18 लिहून टाकलं, 18 आणि हा 10⁻⁻1. लक्षात आलं, चालेल की नाही असं केलं तर. येस, डेफिनेटली चालणार. बघा आता मग याला सहज तुम्ही डिव्हाइड करू शकतात. 6 × 6 6 × 18. म्हणजेच बघा त्या ठिकाणी 6 × 6 6 × 18 आणि हा 10⁻⁻1. लक्षात आलं का. मग हा जर -1 वर गेला मित्रांनो 10⁻⁻1 तर तो काय होऊन जाईल, 10⁻+1 होऊन जाईल. म्हणजेच याला तुम्ही कसं लिहू शकता, 10 हा 10 वर 10⁻⁻1 वर गेला +1 झाला म्हणजे 1 × 10 10/3. आता 10/3चा आन्सर तुम्हाला सहज कॅल्क्युलेट करता येईल. दॅट इज 10/3. इकडे लिहितो मी 10/3 म्हणजेच काय 3.333 किंवा 334 लिहिलं तरी पण चालेल. बघा आता म्हणजे हेच इक्वेशन तुमचं कसं झालं आता. Therefore pH इक्वल टू 3.1427 प्लस log टू द बेस 10 ऑफ, ह्या सर्व याच्या कॅल्क्युलेशन आलं तुमचं 3.333 किंवा 33. एंड त्याचा करायचा असेल तर डायरेक्ट 334 केलं तरी चालेल, 3333 लावलं तरी पण चालेल.
म्हणजे कसं आता ह्याचा लॉग बघणं आपल्याला सोपं होईल, पूर्ण कॅल्क्युलेशन न करता. नाही तर काय करावं लागतं तुम्हाला, याचा लॉग बघा, याच्यातून याचा लॉग सबस्ट्रॅक्ट करा आणि मग त्याचा अँटी लॉग बघा. बरोबर आहे, सॉरी त्याचा अँटी लॉग बघण्याची गरज नव्हती, कारण की तुम्हाला फॉर्म्युल्यामध्येच लॉग दिलेला आहे. बरोबर आहे. आता याचा लॉग आपल्याला बघायचा आहे, म्हणजे परत अँटी लॉग बघायची गरज नाही, कारण की फॉर्म्युल्यामध्येच तुम्हाला काय म्हटलं आहे, लॉगची व्हॅल्यू आपल्याला पाहिजे. Therefore, pH equal to 3.1427 plus 3.33, म्हणजेच या ठिकाणी कॅरेक्टरिस्टिक आलं तुमचं 0. मग मला आता लॉग बघायचं आहे, मी कशाचं बघणार, 33चा 3 4मध्ये आहे. 33चा 3 आणि 4मध्ये आहे. बघा 33चा 3 आणि 4मध्ये जर तुम्ही लॉग बघितला मित्रांनो, किंवा 33च्या 3मध्ये जरी बघितला तरी चालेल, काहीच अडचण नाही आहे. बघा या ठिकाणी लॉग तुम्हाला दिलेला आहे. 33चा लॉग आपल्याला बघायचा आहे, 3मधला लॉग तुम्हाला बघायचा आहे. काय इथं बघू आपण, दिस वन इज युअर 31 32 33, दिस इज अ 33. त्याच्यात 3मधला लॉग दिलेला आहे, आपल्याला बघायचा आहे. 33चा 3मधला लॉग दिसतोय का? ओके, गॉट इट. येस, इट इज युअर 5224. 5224 5224. Therefore pH बघा आता काय होईल या ठिकाणी, हा जो 3.14 आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 0.5 ॲड करायचा आहे, म्हणजे 3.6667च्या जवळपास तुमची ती pH आली पाहिजे. नियर अबाउट 3.67. बघा आता pHचा जर तुम्ही विचार केला तर pH किती आहे, 3.67, म्हणजे लेस दॅन 7. आणि लेस दॅन 7 जर pH असेल मित्रांनो, तर डेफिनेटली ते सोल्युशन तुमचं असेल ॲसिडिक. तर अशा पद्धतीने बघा कुठले कुठले फॉर्म्युलेज तुम्ही यूज केले, कुठला फॉर्म्युला यूज करायचं हे तुम्हाला लक्षात येईल. के दिलेला जर असला तर समजून घ्यायचं, बफर सोल्युशनच्या न्यूमरिकलमध्ये खूप सोपी ट्रिक आहे. बफर सोल्युशनच्या न्यूमरिकलमध्ये जर तुम्हाला के दिलेला असेल तर ते सोल्युशन डेफिनेटली इट इज अ सोल्युशन ऑफ ॲसिडिक बफर. आणि ॲसिडिक बफर असेल तर तुम्हाला हँडरसन्स आणि हॅशेलबाल्च इक्वेशनमध्ये साल्ट डिवायडेड बाय ॲसिड आणि इकडे असेल तुमचं pH. पण समजा तुम्हाला जसं के दिलेलं आहे तसं के बी दिलेलं असेल तर काय करणार, इथं तुम्हाला pH मिळत नाही, इथं तुम्हाला pOH मिळतं. तिथं तुम्ही pOH कॅल्क्युलेट करतात आणि मग pOH वरून तुम्ही 14 - pOH केलं, तुम्हाला pH मिळतं. बरोबर आहे. ते एक गोष्ट फार महत्त्वाची लक्षात ठेवायची. तर के दिला आहे आणि pH विचारला म्हणजे डेफिनेटली काम तुमचं संपलं, म्हणजे परत तुम्हाला रिपीट करायची गरज नाही आहे. तर समजा तुम्हाला के बी दिलेला आहे आणि pH विचारला आहे, मग काय करावं लागेल, तो के बी अगोदर काढा. ते के बीचा यूज करून अगोदर तुम्ही pOH काढणार आणि pOH वरून मग नंतर pH काढणार. नाही तर आपण pOH काढलं आणि त्यालाच pH म्हटलं, तुमचं चुकू शकतं. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. के दिला म्हणजे डेफिनेटली तुमचं ॲसिडिक बफर. ॲसिडिक बफर डायरेक्ट फॉर्म्युला यूज करायचा, पीके तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा अगोदर, नंतर याच्या सर्व कॉन्सन्ट्रेशनची व्हॅल्यू पुटअप करून त्यांचं लॉग बघताना रेशो, जनरली रेशो असाच तुम्हाला दिलेला असतो की तिथल्या ते तुम्ही डिव्हाइड करू शकता. जसं याला आपण सहज डिव्हाइड केलं, करता आलं आपल्याला, तसं तिथं पण यूज, जेव्हा तुम्हाला एक्झाममध्ये न्यूमरिकल विचारलं असेल तर असं कुठला तरी रेशो दिलेला असेल की सहज त्याचं कॅल्क्युलेशन तुम्हाला येऊ शकतं, सहज तुम्हाला ते कॅल्क्युलेट करता येऊ शकतं. लक्षात आलं. हे झालं फर्स्ट न्यूमरिकल ऑन युअर बफर सोल्युशन. ओके, मग सेकंड न्यूमरिकल आपल्याला दिलेला आहे, कॅल्क्युलेट द pH ऑफ बफर सोल्युशन. म्हणजे ह्याच्यात परत तुम्हाला pH कॅल्क्युलेट करायची आहे. pH ऑफ बफर सोल्युशन कंटेनिंग 0.05 मोलर NH4OH. म्हणजे तुम्हाला NH4OHचं कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे. NH4OH म्हणजे काय मित्रांनो, दिस वन इज युअर वीक बेस, म्हणजे बेसचं कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला दिलं आहे अँड दॅट वन इज युअर 0.05 मोलर. पुढे काय म्हटलं आहे, 0.1 मोलर NH4Cl. NH4Cl साल्ट आहे. NH4Clचं कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला दिलेलं आहे विच इज अ साल्ट अँड दॅट वन इज युअर 0.1 मोलर. या दोघां मिळून जे बफर्स तयार झालं आहे, दोघांच्या कॉम्बिनेशनने जे बफर तयार झालं आहे त्या बफरची pH तुम्हाला कॅल्क्युलेट करायची. आणि सर्वात महत्त्वाचं तुम्हाला के बी दिलेला आहे. ह्या के बीवरून बऱ्याच गोष्टी आपल्याला क्लिअर होतात. के बी इक्वल टू 1.8 × 10⁻⁵.
बघा मित्रांनो, जर के बी दिलेला असेल तर त्या साल्टमध्ये वीक बेस असणार आहे. वीक बेस अँड इट साल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड, म्हणजे सोल्युशन तुमचं बेसिक बफर आलं. बेसिक बफर आलं म्हणजे तुमची pH 7पेक्षा जास्त असली पाहिजे. आणि बेसिक बफर जर असेल तर तुम्हाला कुठलं इक्वेशन यूज करायचं आहे? हँडरसन्स अँड हॅसेलबॉल्स तर आहेच, पण त्याच्यात तुम्हाला POHचं इक्वेशन यूज करावं लागेल. कारण की बेसिक बफर जर असेल तर त्याच्यामध्ये OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन असणार, म्हणजे तुम्हाला POH त्या ठिकाणी मिळेल, तुम्हाला डायरेक्ट pH मिळणार नाही. मग इक्वेशन तुम्ही काय यूज करणार बघा मित्रांनो. Therefore here if we consider the equation is given as POH equal to PKB, POH equal to PKB plus log to the base 10 of concentration of salt divided by concentration of your base. बरोबर आहे. मग साल्ट कुठला आहे तुम्हाला माहिती आहे, बेस कुठला तुम्हाला माहिती आहे. अगोदर PKBची व्हॅल्यू तुम्ही कॅल्क्युलेट करा. Therefore here PKBचं इक्वेशन काय वापरणार मित्रांनो? निगेटिव्ह लॉगॅरिथम टू द बेस 10 ऑफ KB. Therefore here PKB इक्वल टू निगेटिव्ह लॉगॅरिथम कोणाचा घेणार? KB तुम्हाला ऑलरेडी दिला आहे 1.8 into 10 raised to minus 5. Therefore here PKB which is equal to 1 point, sorry या ठिकाणी log आहे, minus log to the base 10. log to the base 10 बघा यालाच कसं लिहिणार तुम्ही? log to the base 10 of 1.8 plus log to the base 10 of 10 raised to minus 5. हे कसं सॉल्व करतात मागच्या न्यूमरिकलमध्ये आपण बघितलं. Therefore PKB इक्वल टू काय लिहिणार मित्रांनो? PKB इक्वल टू हिअर मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ 10 raised to 5चा लॉग आला -5. हा जो पॉवर आहे ती ॲज इट इज आपण पुढे लिहिणार ॲज अ लॉग. इथे शिल्लक राहिलं तुमचं लॉग टू द बेस 10. लॉग टू द बेस 10 1 असतो, म्हणजे टोटल एवढी जी क्वांटिटी आहे त्याचा लॉग आला तुमचा -5 प्लस लॉग टू द बेस 10 ऑफ 1.8. 1.8चं कॅरेक्टरिस्टिक तुमचा आला 0. आता 18चा लॉग आपल्याला बघायचा आहे, तर 18चा लॉग काय असेल बघा या ठिकाणी बघू आपण. 18चा 0मध्ये आपल्याला बघायचं आहे. लॉग दिसतोय बघा मित्रांनो तुम्हाला, दिस वन इज द 18 आणि हा 18चा 0मधला लॉग तुम्हाला बघायचा आहे. किती आहे सांगा बरं जरा. 18चा 0मधला लॉग आहे तुमचा 2553. 2553 बघा. आता या ठिकाणी 18चा लॉग तुम्हाला याच्यातून सबस्ट्रॅक्ट करावा लागेल. देअरफॉर PKB इक्वल टू बघा मायनस मायनस झाला प्लस, म्हणजे हा झाला 5 आणि हा मायनस प्लस मायनस झाला 0.2553. देअरफॉर PKB इक्वल टू ह्या दोघांचं जर सबस्ट्रॅक्शन केलं तुमचं तर 4.7च्या जवळपास तुमची ती व्हॅल्यू आली पाहिजे. अँड दॅट व्हॅल्यू इज युअर 4.7447. हा झाला PKB. बघा PKB तुम्हाला मिळाला आहे, त्याच्यानंतर आपल्याला POH काढायचा आहे. देअरफॉर हिअर POH इक्वल टू डायरेक्ट व्हॅल्यू टाकू आपण. इक्वेशन तुमच्या समोर आहे. PKBची व्हॅल्यू टाकणार तुम्ही 4.7447 प्लस बघा इक्वेशन समोर आहे प्लस लॉग टू द बेस 10. कोणाचा लॉग बघायचा आहे आपल्याला? कॉन्सन्ट्रेशन ऑफ साल्ट. साल्टचं कॉन्सन्ट्रेशन 0.1 डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ बेस. बेसचं कॉन्सन्ट्रेशन 0.05. बघा याला जर मी 1 लिहिलं म्हणजे 1 डेसिमल मी पुढे सरकवला आहे राईट हँड साईडला. याचा पण 1 डेसिमल तुम्हाला राईट हँड साईडला सरकावं लागेल, म्हणजे 0.05 काय लिहिणार 0.5. बरोबर आहे. मग 1 डिवायडेड बाय 0.5 जर असेल तर त्याला कसं लिहिणार तुम्ही? किंवा अजून याला पुढे तुम्हाला जमत नसेल तर काय करायचं, 1 डेसिमल पॉईंट अजून सरकवायचा, म्हणजे याला 1 शून्य आपण याच्यावर ठेवला म्हणजे 1 डेसिमल पॉईंट जर इकडे सरकवला तर काय होऊन जाईल? म्हणजे सोपं कॅल्क्युलेशन करण्याचा प्रयत्न करायचा. 10 डिवायडेड बाय 5 आणि 10 डिवायडेड बाय 5चं आन्सर तुम्हाला सहज सांगता येईल. दॅट इज इक्वल टू 2. म्हणजे तुमचं इक्वेशन काय झालं आता बघा, परत लिहितो वाटल्यास
POH इक्वल टू 4.7447 प्लस लॉग टू द बेस 10. कोणाचा लॉग? हे आन्सर आलं आपलं 2. दोनाचा लॉग तुम्हाला बघायचा आहे. Therefore POH इक्वल टू 4.7447 log 2. कॅरेक्टरिस्टिक आलं तुमचं 0 आणि log 2 आपण या ठिकाणी बघणार. log 2 म्हणजे तुम्हाला तो 20चा बघावा लागेल, कारण की लॉगचं 10 पासून सुरुवात होणार. लॉग 20चा तुम्हाला 0मध्ये बघावं लागेल. 20चं 0मध्ये किती दिसतं बघा. 20चं 0मध्ये असेल तुमचा 3010. Therefore here 0.3010. Therefore POH इक्वल टू 4.7 आणि 0.3 म्हणजे जवळपास नियर अबाउट 5 तुमची PH आली पाहिजे. अँड द आन्सर इज 5.0457 POH आला आहे मित्रांनो. तुम्हाला विचारलं काय? PH विचारली आहे. तुम्हाला मागच्या न्यूमेरिकलच्या वेळेस सांगितलं मी. तर POH तुम्हाला आन्सरमध्ये दिसतं आहे. तर तुम्हाला PH काढायची आहे. दोघांचं रिलेशन तुम्हाला माहिती आहे. Therefore now we know that PH प्लस POH विच इज इक्वल टू 14. आपल्याला PH पाहिजे म्हणून 14 मायनस POH हे ऑलरेडी आपण घेतलेलं आहे, माहिती आहे तुम्हाला. Therefore PH इक्वल टू 14 मायनस POH. POHची व्हॅल्यू काय? 5.0457. Therefore PH इक्वल टू बघा 14मधून जर 5 गेलं आहे, 5पेक्षा थोडंसं जास्त आहे, म्हणजे 8 पॉईंट समथिंग तुमचं ते आलं पाहिजे. 8.9543. 8.9543. बघा आता हे जे आन्सर आलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला PH दिसते 8.9 म्हणजे जवळपास 95 आहे, म्हणजे तो 9 झाला एक प्रकारे. 8.95 म्हणजे तो PH 9च्या जवळपास तुमची आलेली आहे. मग PH जर 9 असेल म्हणजे 7पेक्षा जास्त असेल म्हणजे तुमचा आन्सर करेक्ट आहे समजायचं, कारण की बेसिक बफर तुम्हाला दिला आहे आणि बेसिक बफरची PH ही 7पेक्षा जास्त असणार आहे. तिथं 7पेक्षा जास्त म्हणजे 9 PH आहे. दॅट्स वाय हिअर इट इज युअर बेसिक बफर. बघा एक ॲसिडिक बफरचं एक्झाम्पल आपण बघितलं, एक बेसिक बफरचं एक्झाम्पल आपण बघितलं. के दिलेला असेल, के तुम्हाला कदाचित काढावा लागू शकतो, बरोबर आहे ना. के कसा काढतात हे मागच्या न्यूमेरिकल PH POHच्या न्यूमेरिकल्समध्ये आपण बघितलेलं आहे. तर अशा पद्धतीने बेसिक बफरची PH किंवा ॲसिडिक बफरची PH हेंडरसन्स अँड हॅशलबाल्च यांचं इक्वेशन यूज करून आपण सहज कॅल्क्युलेट करू शकतो. लक्षात आलं. आता बघा तिसरं न्यूमेरिकल मी घेतो आहे जे तुमच्या टॉपिकशी रिलेटेड नाही, पण एंट्रान्सच्या दृष्टिकोनातून व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्यात तुम्हाला मिक्स्ड सोल्युशन दिलेले असतात आणि मिक्स सोल्युशनची PH काय असेल हे तुम्हाला विचारलेलं असतं. JEE नीटच्या क्वेश्चन पेपर जर तुम्ही बघितल्या तर डेफिनेटली तुम्हाला त्याच्यावर क्वेश्चन दिसेल. हे दोन सोल्युशन मिक्स जर केले तर त्यांची रिझल्टिंग PH काय असणार असा तो क्वेश्चन असतो. ओके, तर बघू आपण ते न्यूमेरिकल काय असणार आहे. खूप इम्पॉर्टंट न्यूमेरिकल आपण बघतोय तुमचा एंट्रान्सच्या दृष्टिकोनातून. बघा काय म्हटलं, इक्वल व्हॉल्यूम्स ऑफ सोल्युशन. असे सोल्युशन आपल्याला घ्यायचे ज्यांचं व्हॉल्यूम इक्वल असेल, एक्झॅक्टली सेम असेल. इक्वल व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन हॅव्हिंग PH 6 अँड PH 7. म्हणजे दोन सोल्युशन तुम्हाला दिलेले आहेत. एका सोल्युशनची PH 6 आहे, दुसऱ्या सोल्युशनची PH 7 आहे. म्हणजे दोन सोल्युशन, दोघांचं व्हॉल्यूम सारखं, बरोबर आहे. पुढे काय म्हटलं आहे, आता आपल्याला दिलेलं काय ते आपण बघू वाटलं त्या ठिकाणी. बघा दोन वेगळे सोल्युशन दिलेले आहेत. पहिल्याचं व्हॉल्यूम V1, दुसऱ्याचं व्हॉल्यूम V2. दोघं इक्वल व्हॉल्यूमचे आहेत, म्हणजे दोघं सारखे आहेत. अँड बोथ हॅविंग द व्हॉल्यूम 1 लिटर. V1 1 लिटर, V2 पण 1 लिटर, दोघं सारखेच आहेत, बरोबर आहे. हे त्याच्यावरून आपण लिहिलं, कन्सिडर केलं आपण. ते किती व्हॉल्यूम दिलेलं नाही आपण ते कन्सिडर केलं. V1 पहिल्या सोल्युशनचं व्हॉल्यूम 1 लिटर, दुसऱ्या सोल्युशनचं व्हॉल्यूम 1 लिटर. V1 प्लस V2 2 लिटर होणार, बरोबर आहे. टोटल व्हॉल्यूम आता दोघांचं व्हॉल्यूम 1 लिटर आहे. 1 लिटर 1 लिटर. ओके, हॅविंग PH पहिलं जे सोल्युशन आहे त्याची PH तुम्हाला दिलेलं आहे 6.0
आणि दुसऱ्या सोल्युशनची पी एच तुम्हाला दिलेली आहे 7.0. पुढे काय म्हटलं आहे रिस्पेक्टिव्हली. दोघं सोल्युशन आपल्याला मिक्स करायचे आहेत. दिस सोल्युशन्स आर मिक्स. दोघांना तुम्हाला आता मिक्स करायचं आहे. आणि पुढे काय म्हटलं फाइंड द पी एच ऑफ रिझल्टिंग सोल्युशन. बघा हे फर्स्ट सोल्युशन आहे, हे दुसरं सोल्युशन आहे आणि तुम्हाला शोधायचं आहे पी एच ऑफ मिक्सचर. दोघं सोल्युशन एकत्र केल्यानंतर जे मिक्सचर तयार होईल त्या मिक्सचरची पी एच तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. फाइंड द पी एच ऑफ द रिझल्टिंग सोल्युशन अझ्युमिंग व्हॉल्यूम्स आर ॲडिटिव्ह. जे V1 आणि V2 आपण घेतलं आहे, V1ची व्हॅल्यू पण 1 आहे, V2ची व्हॅल्यू पण 1 आहे, ते ॲड करू शकतो आपण. ॲडिटिव्ह येते म्हणजे 1+1 त्याची सम 2 होणार. असं असेल तर तुम्हाला रिझल्टिंग सोल्युशनची पी एच खूप इंटरेस्टिंग न्यूमरिकल आहे. बघा आपण या ठिकाणी कन्सिडर केलं की दोघांचं व्हॉल्यूम जे 1 लिटर असणार आहे. पहिल्या सोल्युशनची पी एच काय दिली मित्रांनो तुम्हाला पी एच इक्वल टू 6. दॅरफॉर कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस आयन इक्वल टू 10⁻⁶ मोल्स. मोल्सचा अर्थ एमचं कॅपिटल एमचा अर्थ तुम्हाला समजतो मोल्स पर DM क्यूब. म्हणजे एका DM क्यूबमध्ये एका लिटरमध्ये H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन आहे 10⁻⁶. 10⁻⁶ मोल्स आर प्रेझेंट इन 1 लिटर ऑफ सोल्युशन. हा त्याचा अर्थ झाला. हा खूप महत्त्वाचा मिनिंग आहे. सिमिलरली हिअर कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस आयन याच्यासाठी कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस आयन 10⁻⁷ मोलार. पूर्ण लिहून घेऊ वाटल्यास आपण तुम्हाला लवकर लक्षात येईल. मोल्स पर DM क्यूब. मोल्स पर DM क्यूब. बरोबर आहे. एका लिटर सोल्युशनमध्ये एवढे H प्लस आयनचे मोल्स प्रेझेंट आहेत. इथं पण एका लिटर सोल्युशनमध्ये एवढे H प्लस आयन्स प्रेझेंट आहेत. बघा आता दोघं गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत. म्हणजे दोघं सोल्युशनमधले H प्लस आयनचे. याचा अर्थ काय झालं बघा. दीज नंबर ऑफ मोल्स आर प्रेझेंट इन 1 लिटर. अगेन दीज नंबर ऑफ मोल्स आर प्रेझेंट इन 1 लिटर. समजला. मग आता तुम्हाला जर विचारलं की नंबर ऑफ मोल्स टोटल H प्लस आयनचे नंबर ऑफ मोल्स किती असतील. पहिल्या सोल्युशनमध्ये किती आहेत 10⁻⁶. 1 × 10⁻⁶ असं लिहिलं तरी पण चालेल. हे पहिल्या सोल्युशनमधले H प्लस आयनचे नंबर ऑफ मोल. दुसऱ्या सोल्युशनमधले H प्लस आयनचे नंबर ऑफ मोल्स प्लस दुसऱ्या सोल्युशनमधले किती आहेत 1 × 10⁻⁷. चालेल का असं लिहिलं तर येस डेफिनेटली चालणार. Therefore टोटल नंबर ऑफ मोल्स याला असं लिहू शकतो बघा आपण 1 × 10⁻⁶ प्लस हा जो आहे 10⁻⁷. याला जर मी 10⁻�6 मध्ये कन्व्हर्ट केलं तर काय होईल. मग याला मी असं लिहू शकतो 0.1 × 10⁻⁶. 0.1ने जर याला मल्टिप्लाय केलं तर ॲटोमॅटिक तो 10⁻⁷ मध्ये कन्वर्ट होईल. ओके. दोघांची जर मी बेरीज केली तर 1 + 0.1 म्हणजे काय झालं 1.1 × हा कॉमन आहे बघा आता दोघांमध्ये 10⁻⁶. दीज आर दी टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ H प्लस आयन. H प्लस आयनचे टोटल नंबर ऑफ मोल्स तुम्हाला त्या ठिकाणी मिळालेले आहेत बघा मित्रांनो. आता आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे. तुम्हाला पी एच कॅल्क्युलेट करायची आहे. पी एचसाठी कसली गरज असते तुम्हाला. पी एचसाठी तुम्हाला कॉन्सन्ट्रेशनची गरज असणार आहे. कारण की तुम्हाला H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला माहिती असलं पाहिजे. बरोबर आहे ना. मग बघा आता हे H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन आहे पण ते पहिल्या सोल्युशनमधलं आहे, हे दुसऱ्या सोल्युशनमधलं. आता दोघांना आपण मिक्स केलं आहे. दोघांचे नंबर ऑफ मोल्स तुम्हाला आहेत. दॅरफॉर कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशनचा फॉर्म्युला आपण शिकलो बघा नंबर ऑफ मोल्स पर युनिट व्हॉल्यूम. आठवतो फॉर्म्युला. दॅरफॉर हिअर 1.1 × 10⁻⁻⁶ हे नंबर ऑफ मोल्स आहेत. व्हॉल्यूम किती घेणार मित्रांनो 2 लिटर्स. बघा पहिल्याचं 1 लिटर दुसऱ्याचं 1 लिटर म्हणजे 2 लिटर. टोटल व्हॉल्यूम 2 लिटर झालं. दॅरफॉर 1.1 डिवायडेड बाय 2 × 10⁻⁶ आहेच. याला जर मी 11 कन्सिडर केलं तर समजा याला मी 11 कन्सिडर केलं म्हणजे याला तुम्ही असं लिहू शकतात बघा 11 × 10⁻⁷. याची व्हॅल्यू कमी केली याची व्हॅल्यू वाढवून घेतली आपण डिवायडेड बाय 2. यालाच कसं लिहिणार मग 11 डिवायडेड बाय 2 म्हणजे काय 5.5 × 10⁻⁷. हे झालं तुमचं कॉन्सन्ट्रेशन. कोणाचं कॉन्सन्ट्रेशन मित्रांनो आता हे दिस इज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस आयन. पण कोणते H प्लस आयन
जे मिक्सचरमध्ये प्रेझेंट आहे, टोटल सोल्युशनमध्ये आहे, वेगवेगळे सोल्युशन जे मिक्स केले तुम्ही त्या सोल्युशनमध्ये प्रेझेंट असणाऱ्या H+ आयनची संख्या किंवा नंबर ऑफ मोल्स किंवा त्याचं कॉन्सन्ट्रेशन. मग आता तुम्हाला H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन मिळालं आहे. याच्यावरून फक्त तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, pH ऑफ द रिझल्टिंग सोल्युशन, pH ऑफ द मिक्सचर. आपला नेहमीचा pHचा फॉर्म्युला यूज करा. pH म्हणजे काय, pH इज नथिंग बट इट इज द निगेटिव्ह लॉगॅरिथम टू द बेस्ट एन ऑफ H+ ion concentration. Therefore, negative logarithm to the best n of H+ ion concentration काय काढलंय आपण, 5.5 into 10⁻⁷. Therefore, pH equal to, बघा याला डायरेक्ट पुढे घेतोय मी, -7 प्लस log to the best n of 5.5. Therefore, pH equal to -7 प्लस 0. लॉग टू द बेस्ट ऑफ 5.5. 55चा 0मध्ये लॉग आपल्याला बघावं लागेल. देअरफॉर लॉग ऑफ 55, 0मधला 55चा 0मधला लॉग आला पाहिजे तुमचा. दिस इज द लॉग ऑफ 55 and 0. ओके, मेन डिफरन्स घ्यायची गरज नाही आहे. 7404, 7404. Therefore here pH equal to हा मायनस मायनस प्लस झाला, मायनस हा मायनस झाला बघा, हा मायनस हा प्लस, 0.7404. Therefore pH equal to 7 मधून 0.7 0.8 म्हणजे 7.2च्या जवळपास तुमच्या ते आन्सर आला पाहिजे, नियर अबाउट. कॅल्क्युलेशन करून बघा, तुम्हाला आन्सर मिळेल. अँड दॅट वन इज युअर. बघा काय आन्सर येतं ते. 7मधून जर तुम्ही हा सबस्ट्रॅक्ट केला मित्रांनो, तर डेफिनेटली तुमचं 6 पॉईंट येईल. 7मधून हा सबस्ट्रॅक्ट करायचा तुम्हाला, म्हणजे 6.2च्या जवळपास तुमचा आन्सर आला पाहिजे, 6.26. दिस इज युअर आन्सर. 7 मायनस दिस व्हॅल्यू, 7 मायनस 0.8 जवळपास, म्हणजे तो काय झाला तुमचा 6.2. 6.2 आला म्हणजे परत ते सोल्युशन तुमचं ॲसिडिक आलं. तर अशा पद्धतीने मिक्स्ड सोल्युशनची pH आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट केली. बघा दिलेलं सोल्युशन काय तुमचं, 6 pHचं 7 pHचं, दोघं मिक्स झाल्यानंतर दोघांच्या मध्ये त्याची pH असणार आहे. अँड दॅट वन इज युअर 6.26. लक्षात आलं. तर या पद्धतीने मिक्स्ड सोल्युशन जर तुम्हाला दिलं असेल तर त्याची pH तुम्ही सहज कॅल्क्युलेट करू शकतात. व्हेरी इम्पॉर्टंट न्यूमेरिकल. असे न्यूमेरिकल फॉलो करा, कारण की याच्यावर तुम्हाला 100% क्वेश्चन विचारला जाईल. नीट असेल, CET असेल किंवा JEE नाही. ठीक आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आज आपण थांबतोय. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनल. ओके. त्याच्यानंतर एक महत्त्वाची सूचना आहे तुमच्यासाठी. काही लेक्चर्स आपण आता लाईव्ह घेणार आहोत. तर लाईव्ह घेत असताना एक तर तुम्हाला झूम ॲपचा यूज करावा लागेल किंवा गुगल मीट असेल किंवा आपण डायरेक्ट यूट्यूब थ्रू लाईव्ह पण घेऊ शकतो. त्याचं कारण असं आहे की यूट्यूब थ्रू जर तुम्हाला लाईव्ह घ्यायचं असेल मित्रांनो, तर तुमच्याकडे तुमच्या चॅनलला, तुमच्या म्हणजे माझ्या चॅनलला 1000 सबस्क्रायबर असले पाहिजे. आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की 1000 सबस्क्रायबर आपण ऑलरेडी 4-5 दिवसापूर्वीच कंप्लीट केलं आहे. आय थिंक आज 1040-45च्या वर आपले सबस्क्रायबर झाले असतील. तर आज आपली कंडिशन अशी की आपण यूट्यूब थ्रू डायरेक्ट लाईव्हसुद्धा घेऊ शकतो. आलं लक्षात. तर त्या दोघं तिघं ऑप्शन्स आपल्याला विचार करायचा आहे. तर एक ॲप तुम्ही, यूट्यूब तर तुमच्याकडे आहेच, ते तर केव्हा पण आपण यूज करू शकतो, प्रश्न नाही आहे. पण बट इट इज ओपन फॉर ऑल असं ते होऊ शकतं. कारण की आपण जे लाईव्ह घेणार ते खूप इम्पॉर्टंट लेक्चर्स असतील आणि ते फक्त आपल्याकडे जे रजिस्टर्ड मुलं आहेत, जे आपल्या बॅचचे मुलं आहेत, आपल्या क्लासचे मुलं आहेत, त्यांच्यासाठीच ते असणार आहे. म्हणून मित्रांनो, गुगल मीट किंवा झूम ॲप जे आहे ते तुम्ही डाउनलोड करून ठेवा. मोस्टली झूम ॲप डाउनलोड करा, की आताच्या कंडिशनला खूप जास्त चालणारा ॲप आहे. त्यामुळे झूम ॲप डाउनलोड करायला काहीच हरकत नाही. म्हणून ही सूचना तुमच्यासाठी आहे की सर्वांनी झूम ॲप डाउनलोड करून ठेवा. मग तुम्हाला त्या मीटिंगचं नोटिफिकेशन येईल. 10 मिनटं अगोदर तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल आणि मग त्या 10 मिनटानंतर समजा 35 मिनटाचं ते सेशन असतं, 35 ते 40 मिनटाचं. तर ते 40 मिनटाचं लाईव्ह सेशन आपण घेत जाऊ. तुमचे काही डाऊट्स असतील आतापर्यंत झालेल्या
टॉपिक्सवर ते सुद्धा तुम्ही डिस्कस करू शकतात. लक्षात आलं? तर लक्षात ठेवा, ते ॲप डाउनलोड करून ठेवा. उद्या परवा केव्हा तरी आपण ते चालू करणार. ठीक आहे. आजसाठी एवढंच असणार आहे. थँक्यू. बाय. टेक केअर.